बोल. हे साधू संत महात्मा खाली राहत होते. इथून असं तळघर आहे, सगळं पूर्ण याच्यात तळघर आहे. इथं ना. हा. शिवलिंग आहे, हो. पूजा होती. आतून असं उतरून जाते, हे बंद आहे तिथं. हे बंद आहे ना पूजा उघडते सकाळी. तिथं. हो. तिथून असं हा पूर्ण आतून सगळं असं मोठा वाडा आहे याच्यामध्ये. इथं आतमध्ये वाडा आहे, बघण्यासारखा आहे, सुंदर आहे अगदी. आतमध्ये. हो. इथं रोज सकाळी पूजा असते ना. हा, रोज सकाळी पूजा होते. हो. आता वर रियाडा बोललेला आपल्याला, रियाडा बोललेला ठिकाणी जायचे आता आपल्याला. इकडे बोला का इकडं. हां हां हां. बघा मित्रांनो, इथं रियाडा हात लावल्यानंतर बोला ज्ञानेश्वर महाराजांनी ही जागा ती. इथंच की. हां, हे काय इथे खाली बी आहे की रियाडा, खाली आहे. चला मित्रांनो, आता इकडे एक मंदिर आहे, इकडे जायचं आपल्याला. इकडे कोणतं मंदिर आहे? गणपती. गणपती का? शालिवाहन राजाच्या काळातलं गणपती मंदिर. जागृत गणपती. जागृत गणपती हो का मध्ये मध्ये. शालिवाहन राजा सगळ्यात जुना राजा होता का पहिलं? म्हणजे ज्ञानेश्वरच्या ह्यांच्या आधीचा, एकनाथ महाराजाच्या आधीचा, त्यांच्या आधीचा असाय पाहिजे. एकनाथ महाराजाच्या आधीचा. इथं होम दिसतंय वाटते, होमाचं ना, होम कुंड. बघा इथं वरील लिहिलेलं आहे. पाणी इथे येतं कधी कधी वरी, वरी येते पाणी एवढं पावसाळ्यात. आता ते बंद करा झालं. हे जे आपण इकडं बसलो बघितलं.